कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याची घटना घडली आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवलीतील सुदर्शन नगर परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी 2 ते 3 झाडं जे आहेत ते या ठिकाणी पडलेले सांगितले जात आहेत। सध्या तरी पाहिलं तर अग्निशामक दलाकडनं या झाडे कटिंग करून या ठिकाणी झाडे हटवण्याचे काम सुरू आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण 18 ते 19 झाडे जी आहेत ती पडलेली आहेत। अनेक गाड्यांचं नुकसान देखील या ठिकाणी झालेली आहे। सध्या डोंबिवलीचं चित्र पाहिलं तर सुदर्शन नगर या परिसरात श्री मंजुळनाथ सोसायटी आहे आणि या सोसायटी मधील हे भलं मोठं झाड आहे हे या ठिकाणी पडलेलं आहे। दुसरीकडे हे झाड जे आहेत ते विद्युत वाहिनीवरती या ठिकाणी पडल्याने या ठिकाणची जी विद्युत पुरवठा जो आहे तो देखील खंडित करण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी अग्निशामक दल असेल, त्याचबरोबर स्थानिक महानगरपालिका अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांच्याकडनं झाड हटवण्याचं काम सुरू आहे। तर दुसरीकडे JCBच्या सहाय्याने हे झाड जे आहे ते एका टेम्पोमध्ये भरून या ठिकाणावरनं या ठिकाणची रहदारी जी आहे ती येण्या जाण्याची रहदारी सुरू करण्यात आलेली आहे। विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये 17 ते 18 ठिकाणी अशा प्रकारे झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। मुंबईमध्ये काल जी घटना घडली होती झाडे पडल्यानंतर त्याचप्रमाणे कल्याणमध्ये देखील तशी घटना घडू शकते। यामुळे जे धोकादायक झाड आहेत त्यांचे ऑडिट करून ते लवकरात लवकर तोडण्यात यावे अशी मागणी देखील आता कल्याण डोंबिवलीकरांकडून केली जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।